नोवेनाच्या प्रार्थना पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आम्हा श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू आनंदपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. पोप साहेबांच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्हेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदा सहानी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. म्हणजे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी
हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यासाठी तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्तानं दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा साईनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थेने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या आठवड्यामध्ये अनेक भक्तांनी त्यांना मिळालेल्या कृपादानाबद्दल पवित्र मरियेचे आभार मानलेले आहेत. त्यापैकी काही मुलाची प्राप्ती झाल्याबद्दल, बऱ्याच महिन्यानंतर योग्य असा जॉब मिळाल्याबद्दल, जीवनात साथीदार मिळाल्याबद्दल, हार्ट इंजरी यशस्वी झाल्याबद्दल, कोविड-19 यापासून मुक्तता झाल्याबद्दल, बाहेरगावी जाण्यासाठी विजा मिळाल्याबद्दल, बऱ्याच वेळानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याबद्दल, 5 वर्षाच्या मुलाला वाचा मिळाल्याबद्दल, पॅरालिटिक स्ट्रोकपासून मुक्तता झाल्याबद्दल, लेग अल्सर यापासून बरं झाल्याबद्दल, चांगलं आरोग्य आणि त्याचबरोबर चांगला रिपोर्ट आल्याबद्दल, 18 महिन्याच्या मुलाबद्दल आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर बऱ्याच भक्तांनी पवित्र मरियेकडे विनंती केलेल्या आहेत. त्यापैकी काही मुलाची प्राप्ती होण्यासाठी, कॅनडाला व्हिजा मिळण्यासाठी, एक्झिमापासून लवकरात लवकर बरं होण्यासाठी, दिलेले जे कर्ज आहे ते परत मिळण्यासाठी, घरामध्ये शांती येण्यासाठी, कुटुंबामध्ये एकी यावी म्हणून, ऑस्ट्रेलियाचा व्हिजा मिळावा म्हणून, बोटीवर काम मिळावं बद्दल, दुबईमध्ये 9 महिन्यानंतर चांगलं काम मिळावं म्हणून, मानसिक आरोग्य चांगलं व्हावं म्हणून, एका व्यक्तीला आर्थिक टंचाई आहे त्यापासून मुक्तता मिळावी म्हणून, फ्लाइंग लायसन्स व जॉब मिळावा म्हणून, गेले 20 महिने पगार मिळालेला नाही तो लवकरात लवकर मिळावा म्हणून, लॉकडाऊनच्या वेळेला सुखरूप घरी येण्यासाठी, 11 महिन्याचं मूल व्हेंटिलेटरवर आहे ते लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून, गुडघ्याचा त्रास लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून, लंग कॅन्सरपासून मुक्तता मिळावी म्हणून, सुखरूप प्रवास, त्याचप्रमाणे नेगेटिव्ह PCR रिपोर्ट मिळावा म्हणून, कोविड-19 पासून मुक्तता होण्यासाठी
छातीचा त्रास लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी, तसंच आपल्या ज्या अनेक विनंत्या आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं पवित्र मरीच्या चरणी ठेवूया. नवदीन भक्तीची प्रार्थना. हे सदासानी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर दयादृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस, असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला मदत कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवानं पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तुम्हाला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदाकदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो, तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदासानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळ विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासानी माता म्हणून दिले आहेस. त्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. ते सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हे निर्मळ हे
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गेल्या शनिवारी म्हणजे मे महिन्याच्या 1 तारखेला आपण संत जोझफ कामगारांचा आश्रयदाता याचा सण साजरा केला. तसं पाहिलं तर 1 मेला संत जोझफच्या सणाच्या दिवशी कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. ही जी प्रथा आहे ही 65 वर्षाची जुनी आहे. कारण 1 मे 1955 पोप पायस 12 ह्यांनी इटलीच्या कामगार मेळाव्यासमोर भाषण करताना संत जोझफ कामगारांचा आश्रयदाता म्हणून घोषित केले आणि त्याचं नाव उपासना पद्धतीमध्ये आलं. त्या सणाची तारीख 1 मे ही सुद्धा निश्चित केली. तेव्हापासून गेले कित्येक वर्ष संपूर्ण ख्रिस्त जगभर 1 मे हा कामगार दिन साजरा केला जातो. त्याच्यापूर्वी पोप लिओ 13 ह्यांनी 1889 त्या काळच्या कामगारांची परिस्थिती, आर्थिक तसंच सामाजिक परिस्थिती दैनिक असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संत जोझफ याला कामगारांचा खास मार्गदर्शक व त्यांचा आदर्श म्हणून जाहीर केले. हेतू हा होता की ज्या संत जोझफने नाझरेत गावी एक साधा सुतार म्हणून आयुष्यभर काम केले, एक सच्चा प्रामाणिक व कष्टाळू सुतार म्हणून ज्याने आयुष्यभर कष्ट केले, त्याच्या पवित्र कुटुंबाचे पालनपोषण केले, त्याच्या कुटुंबाला कुटुंब प्रमुख म्हणून त्याने संरक्षण दिले, कुटुंबाच्या सर्व गरजा व सेवा त्याने प्रेमपूर्वक केली. त्याचा आदर्श आपल्या सर्वांसमोर असावा, त्याचे आम्ही नेहमी अनुकरण करावे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, म्हणूनच 1955 साली पोप पायस 12 ह्यांनी संत योझेफ व कामगार यांच्यामध्ये असलेलं अतूट नातं याबद्दल काही महत्त्वाचं सांगितलं आहे. पोप साहेब म्हणतात, 1 मेला कामगार दिन साजरा करण्यास खास हेतू आहे. तो आमचा हेतू आम्ही स्पष्ट करतो. काम किंवा कष्ट हे परमेश्वरासमोर मोलाचे आहे. आमची अशी आशा आहे, श्रमाची प्रतिष्ठा नेहमी राखली जावी. त्याचबरोबर पोप साहेब पुढे म्हणतात, या प्रतिष्ठेपासून आम्हाला श्रमाच्या मोलाची स्पष्ट जाणीव व्हावून आम्हाला सामाजिक समता व न्याय देण्याची प्रेरणा मिळावी. जगातल्या संपत्तीचे योग्य व न्याय पद्धतीनं वाटप होऊन जगातल्या प्रत्येकाला त्याच्या ज्या हक्काचं आहे ते हक्काचं मिळावं. त्याला मानवी प्रतिष्ठेप्रमाणे म्हणजे देवाच्या योजनेप्रमाणे व त्याच्या इच्छेप्रमाणे या जगात जीवन जगता येवो. आपल्या समाजामध्ये अशी एक प्रथा आहे, एकमेकांच्या जेव्हा गाठीभेटी होतात, सभा असते, त्याबद्दल त्यावेळेला पाहुण्यांची ओळख करून देणं. आणि ही प्रथा अनेक वर्षापासून सर्व जगभर चाललेली आहे. त्या व्यक्तीची ओळख करून दिल्यानंतर ती व्यक्ती कोण आहे, किती मोठी आहे
ती काय काम करते याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते. या संदर्भामध्ये शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख दिलेली आहे. आणि ही ओळख अगदी साध्या शब्दामध्ये दिलेली आहे. शुभ वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू ख्रिस्त हा सुताराचा मुलगा होता. तो सुताराच्या घरामध्ये वाढला. लहान असताना त्याचे पालक संत योसेफ जे सुताराचा व्यवसाय करीत होते त्यांना मदत केली. त्यानंतर बरीच वर्ष स्वतः येशू ख्रिस्तानं सुताराचा व्यवसाय केला. यावरून आपल्याला दिसतं की परमेश्वराच्या योजनेमध्ये कामाला कष्टाला किती महत्त्व आहे. काम हे मोलाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः काम केलं आणि काम किती मोलाचं आहे आपल्या जीवनाद्वारे दाखवलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याच वेळेला लोकांमध्ये असा गैरसमज असतो की काम किंवा कष्ट करणं ही पापाची शिक्षा आहे. काही अर्थ तसं असू शकेल. जगामध्ये पहिल्या आईबापानं पाप केलं आणि त्यांना पापाची शिक्षा झाली. परंतु सुरुवातीला परमेश्वराची योजना तशी नव्हती. कारण उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, परमेश्वरानं मानवाला आज्ञा केली, फळद्रूप हो, वाढ कर, तसेच पृथ्वीवर विजय मिळव, तुझा अधिकार चालव. या शब्दाद्वारे आपल्याला स्पष्ट कल्पना येते की माणसाला परमेश्वरानं प्रचंड मोठी जबाबदारी दिली आहे. परमेश्वराची योजना व इच्छा आहे की माणसानं त्याची बुद्धी, स्वतंत्र इच्छाशक्ती यांचा योग्य वापर करून निसर्गातल्या असंख्य सुविधा व साधने व अनेक गोष्टी याचा वापर करून नवीन गोष्टी, नवीन शोध, नवीन संशोधन करावं आणि नवीन शोध लावून लोकांना त्याचा फायदा करून द्यावा. स्वतःची प्रगती करावी आणि त्याचबरोबर जगाची सुद्धा प्रगती करावी. म्हणजेच अगदी सुरुवातीपासून काम आणि श्रम ही शिक्षा नाही, तर एक मोलाची देणगी आहे. आणि तीच देणगी आपण नेहमी वापरीत असतो. तशी परमेश्वराची इच्छा आहे. आज आम्ही जागतिक कामगार दिनानिमित्त प्रार्थना करूया की जीवनाचा प्रवास करीत असताना आम्ही सर्वांनी संत जोसेफ आमचा आश्रयदाता याचे योग्य अनुकरण करावे. आणि त्याचं योग्य अनुकरण केल्यानंतर आम्हालासुद्धा संत जोसेफप्रमाणे जीवनाच्या शेवटी परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद मिळेल. तशा प्रकारची कृपा व कृपादान आम्हाला मिळावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. काही क्षण शांतपणे मननचिंतन करूया. पवित्र मरीची प्रार्थना. हे माळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थेची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरविलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते,
तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्याच पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत. तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनमार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात असताना आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु. आधार आणि आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्यकुमार मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून त्यांना मुक्त कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आनंद सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्यामध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास सदैव तयार असो. सदास आणि मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. आमेन. Kumari
प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझे दुःखसनाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रसाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारांतील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाची आई धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तुझे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव धन्य असो. बहु
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.